नमस्कार मित्रांनो, माझी मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तुम्हाला आठवत असेल की जून जुलैमध्ये एक सर्क्युलर आलेला होता आणि त्यामध्ये सेबीसाठी 7 सूचना होत्या आणि त्याचंही त्यांनी एक सर्क्युलरद्वारे सांगितलं होतं की काय सूचना आहेत आणि कदाचित त्या इम्प्लिमेंट होऊ शकतात. हे कदाचित होतं, म्हणजे करतील नाही करतील हे माहिती नव्हतं. परंतु आत्ता 1 ऑक्टोबरला सेबीचं नवीन सर्क्युलर आलेलं आहे आणि त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे त्या 7 जे काही सूचना होत्या ना, त्यापैकी 6 सूचना या स्वीकारलेल्या आहेत आणि त्या येत्या काही दिवसामध्ये लागू होणार आहेत. आणि खास करून ऑप्शन ट्रेडरसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. हे जे 6 बदल झालेले आहेत, आता त्यांना तुम्ही नियम म्हणू शकता. जे सेबीचे 6 नियम आहेत इथून पुढे, जे प्रत्येक ऑप्शन ट्रेडरसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच अनुषंगाने आता तुमचं ट्रेडिंग बऱ्याच अंशी बदलताना तुम्हाला पाहायला मिळेल. यापैकी बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या पुढील महिन्यापासून लागू होतील आणि काही फेब्रुवारीमध्ये आणि एक आहे जी एप्रिलमध्ये पुढच्या वर्षी लागू होणार आहे. म्हणजे आत्तापासूनच तुम्हाला त्याच्यासाठी तयारी करावी लागणार आहे. आता याच्यामध्ये बऱ्याच मिसकन्सेप्शन किंवा आपण काय म्हणू शकतो, चुकीची माहिती सध्याला पसरत आहे की पैसे जास्त लागणार आहेत किंवा एक्सपायरीज बंद होणार आहे किंवा ऑप्शन ट्रेडिंगच बंद होणार आहेत. तर ते नक्की काय आहे ना, ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 1 ऑक्टोबरला हे सर्क्युलर आलेलं आहे आणि त्यांनी अगदी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. पहिल्याच वाक्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे. तर हे कशासाठी आहे? स्ट्रेंथन इक्विटी इंडेक्स डेरिव्हेटिव्ह, म्हणजे स्टॉक ऑप्शन जे आहेत ना किंवा स्टॉक डेरिव्हेटिव्ह ज्याच्यामध्ये फ्युचर आहेत, ऑप्शन आहेत, तर याच्याशी याचा काहीही संबंध नाही आहे. जे काही बदल होणार आहेत ना, ते सध्या तरी इंडेक्स डेरिव्हेटिव्हसाठीच होणार आहेत आणि त्यामध्येच हे बदल आपल्याला अप्लाय होताना पुढील महिन्यापासून पाहायला मिळणार आहेत. आणि हे कशासाठी करत आहेत? तर इन्व्हेस्टर प्रोटेक्शन अँड मार्केट स्टेबिलिटी. आता खूप लवकर लक्षात आले सेबीच्या, परंतु आलं हे महत्त्वाचं आहे की मार्केट स्टेबिलिटी आणि इन्व्हेस्टरचं प्रोटेक्शन यामधून ते पाहणार आहेत. आता काय काय बदल होत आहेत ते आपण पाहूयात. बाकी हे जे आहे सेबीच्या वेबसाईटवरती तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही पाहिजे तर तिथे जाऊन हे एकदा पूर्ण रीड करून घ्या, वर्ड टू वर्ड, म्हणजे काय नक्की सांगतायत काय नाही. याच्यामध्ये त्यांनी त्यांची माहिती आहे किंवा कन्सल्टेशन पेपर कधी आलेला होता, काय होता, याबद्दल माहिती दिलेली. पहा, 30 जुलैला जो काही कन्सल्टेशन पेपर होता ना, त्यावरती हे डिपेंड आहे. आणि आता हे जे 6 बदल आहेत किंवा हे 6 चेंजेस काय आहेत ना, ते आपण या व्हिडिओमधून समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. त्यामध्ये पहिला जो बदल आहे तर अपफ्रंट कलेक्शन ऑफ ऑप्शन प्रीमियम फ्रॉम ऑप्शन बायर्स. हे खूप महत्त्वाचं आहे. आता आपल्यापैकी बरेच जण आहेत ना, रिटेल ट्रेडर ज्यांना आपण म्हणतो ना, त्या पद्धतीचे ट्रेडर आहेत. त्याच्यामुळे या पॉईंटमध्ये एक सगळ्यात जास्त कन्फ्युजन पाहायला मिळते. कारण का आत्ता सपोज जर तुम्ही ऑप्शन एखादा खरेदी करताय, सपोज आपण कोणताही असू द्यात, कॉल असू द्यात, पुट असू द्यात, तुम्ही 100 रुपयांचा एखादा ऑप्शन खरेदी केला, निफ्टीमध्ये विचार करूयात तर 25 लॉट साईज आहे, म्हणजे 2,500 हे झालं तुमचं ऑप्शनचं प्रीमियम. आता इथे अपफ्रंट कलेक्शन आलेलं आहे, त्याच्यामुळे बरेच जण कन्फ्युजनमध्ये आहेत की आपण तर ऑलरेडी 2,500 देतोय, म्हणजे तुम्ही जर ज्यावेळेस ऑप्शन खरेदी करताय ना, तर तुम्ही 2,500 ऑलरेडी पे करत आहात. मग हे अपफ्रंट काय आहे? तर हे तुमच्यासाठी नाही आहे. म्हणजे खास करून जे झिरोदा असेल, अपस्टॉक असेल किंवा इतर जे डिस्काउंट ब्रोकर यूज करतायत किंवा काय, तर त्यांच्यासाठी याचा काहीही इम्पॅक्ट होणार नाही आहे, कारण का ऑलरेडी तुम्ही पे करताय. परंतु काही आहेत जे स्पेशल डीमॅट अकाउंट असतात किंवा मार्जिन घेऊन जे ट्रेडिंग करतायत ना, अजून काही अकाउंट प्रोव्हाइड करतायत की जे तुम्हाला त्याच्या मार्जिन प्रोव्हाइड करत होते, आता ते सगळ्यांसाठी बंद होणार आहे. म्हणजे सगळे आता एकाच लेवल फील्डवरती, ज्याला आपण म्हणू शकतो ना, तिथे आलेले आहेत. सगळ्यांना तेवढंच मार्जिन द्यावं लागणार आहे. कोणी कमी मार्जिन देऊ शकत नाही ऑप्शन खरेदी करताना. किंवा बरेचसे प्लेज करून, जे शेअर प्लेज करून तुम्ही घेता आणि त्याच्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग, डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग करताना त्यांनासुद्धा काहीतरी बेनिफिट ब्रोकरकडून प्रोव्हाइड केले जात आहेत. काही ब्रोकर आहेत असे, तर त्यांचं हे पूर्ण बंद होणार आहे. याविषयीचा हा रूल आहे. त्याच्यामुळे इथे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे की अपफ्रंट मार्जिन मी तर पूर्ण देतोय आणि मला काय बदल होणार आहे, तर बाकी काहीही बदल नाही आहे. जे रिटेल ट्रेडर आहेत किंवा जे डिस्काउंट ब्रोकर यूज करतात ना, त्यांच्यासाठी काहीही बदल या ऑप्शनने तरी होणार नाही आहे. खास करून पहिला जो पॉईंट आहे. आणि हा लागू कधीपासून होणार आहे? तर 1 फेब्रुवारी 2025 जे अपफ्रंट मार्जिनचं आहे ना, ते 1 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणार आहे. आता दुसरा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि हा खास करून ऑप्शन सेलर जे आहेत ना, त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट रूल आहे. काय आहे? रिमूव्हल ऑफ कॅलेंडर स्प्रेड ट्रीटमेंट ऑन द एक्सपायरी डे. म्हणजे एक्सपायरी डेला तुम्ही कॅलेंडर स्प्रेड बनवू शकत नाही. आता ही एक ऑप्शनची किंवा ऑप्शन फ्युचर स्ट्रॅटर्जी आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही करंट मंथ, नेक्स्ट मंथ आणि फार मंथ असे 3 जे कॉन्ट्रॅक्ट असतात ना, त्यांना एकत्रित ट्रेड करण्याचा प्रयत्न करतात. त्यापैकी कोणतेही 2 कॉन्ट्रॅक्ट, त्यामध्ये काय केलं जातं, मी अगदी थोडक्यात सांगतो. जे कमी किमतीचा आहे ना, तो बाय केला जातो आणि ज्याची किंमत जास्त आहे त्याला काय केलं जातं, सेल केलं जातं. आणि याच्यामध्ये जो काही आर्बिट्राज करून जे काही प्रॉफिट मिळेल ना, त्याला कॅलेंडर स्प्रेड असं म्हटलं जातं. आणि हे ऑप्शन सेलरसाठी खूप उपयोगी असतं, खास करून एक्सपायरीच्या दिवशी. बरं, आता हे जे स्ट्रॅटेजी आहेत, कॅलेंडर स्प्रेड असतील, कॉलर असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत, बटरफ्लाय असतील, जर तुम्हाला माहिती नसतील तर कमेंटमध्ये तसं नक्की सांगा. आपण एक पूर्ण सिरीज, जेवढे म्हणून काही ऑप्शनचे आणि फ्युचरचे
प्रकार आहेत किंवा ज्या स्ट्रॅटेजीज ज्याला म्हटलं जातं त्या आहेत ना, त्याविषयी डिटेलमध्ये एका स्ट्रॅटेजीवरती एक व्हिडिओ बनवून घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि त्याबरोबरच जर ही माहिती तुम्हाला आवडत असेल किंवा अजून काही विचारायचं असेल कमेंट करून आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. हा झाला दुसरा पॉईंट. हा खास करून ऑप्शन सेलरसाठी जास्त उपयोग आहे. बाकी ऑप्शन बायरला जास्त काही फरक पडेल असं याच्यामध्ये नाही आहे. आणि हा कधीपासून लागू होणार आहे तर हा सुद्धा आहे 1 फेब्रुवारी 2025. आता इथून पुढे जे आहे ना ते महत्त्वाचं आहे. हा तिसराही जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. इंट्राडे मॉनिटरिंग म्हणजे जे काही इंट्राडे पोझिशन्स आहेत, किती बनवले जातात, काय बनवले जातात, यावरती सेबी लक्ष ठेवणार आहे. हे मॉनिटरिंग आहे. याचाही तुमच्याशी खास करून रिटेल ट्रेडरशी जास्त संबंध नाही. पहा 3 जे नियम आहेत किंवा 3 जे बदल आहेत ना, म्हणजे अपफ्रंट कलेक्शन असेल किंवा दुसरं कॅलेंडर स्प्रेड समाप्त होणार आहे हे असेल, आणि तिसरं महत्त्वाचं काय आहे तर मॉनिटरिंग पोझिशन लिमिट हे जे आहे ना हे जास्त गरजेचे नाही आहेत किंवा जास्त महत्त्वाचे नाही आहेत. जे आपण रिटेल ट्रेडर ज्यांना म्हणतो ऑप्शन बायर असतील किंवा सेलर असतील तर त्यांच्यासाठी हे जास्त महत्त्वाचं नाही आहे. सेलरला नक्कीच कॅलेंडर स्प्रेड रिमूव्हल जे आहे ना त्याने फरक पडणार आहे, परंतु ऑप्शन बायरला त्याचा काही जास्त इम्पॅक्ट होणार नाही. पण यानंतरचे जे 3 नियम आहेत ना ते जास्त फायदेशीर आहेत किंवा जास्त बदल घडवणारे आहेत ऑप्शन बायरच्या ओव्हरऑल ट्रेडिंग जर्नीमध्ये किंवा त्यांची जी काही ट्रेडिंग स्टाईल आहे त्यामध्ये. आता सगळ्यात मॅटर करणारा किंवा कन्फ्युजिंग म्हणू शकता जो पॉईंट आहे तो आहे कॉन्ट्रॅक्ट साईज अप फॉर डेरिव्हेटिव्ह इंडेक्स डेरिव्हेटिव्ज. आता याच्यामध्ये कन्फ्युजन काय आहे बऱ्याच जणांना की सगळ्यांचीच बदलणार आहे, स्टॉक ऑप्शन असतील किंवा इंडेक्स ऑप्शन असतील, तर नाही. इथे मेन्शन केलेलं आहे पर्टिक्युलरली फक्त आणि फक्त कुठे बदल होणार आहे तर इंडेक्स डेरिव्हेटिव्जमध्ये तुम्हाला बदल पाहायला मिळणार आहे. आणि महत्त्वाचा दुसरा शब्द याच्यामध्ये काय वापरलेला आहे त्यांनी तर कॉन्ट्रॅक्ट साईज. आता बऱ्याच जणांना कॉन्ट्रॅक्ट साईज माहिती नाही आहे, त्यामुळे काय होतं कॉन्ट्रॅक्ट साईज माहिती नसल्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की आता सध्याला तुम्हाला ऑप्शन बाईंगसाठी 5 लाख लागणार आहे किंवा 10 लाख 15 लाख लागणार आहेत किंवा तुमच्या अकाउंटला तेवढे पैसे असतील तरच तुम्हाला ट्रेड करता येणार आहेत. या गोष्टी सध्याला मार्केटमध्ये जे नवीन आहेत किंवा बरेच दिवस झाले परंतु या बेसिक गोष्टी ज्यांना माहिती नाही ना त्यांना असं वाटायला लागलेलं आहे. आणि इंस्टाग्राम असतील किंवा यूट्यूब असतील तिथेही बऱ्याच प्रमाणामध्ये या चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत, तर ते तसं नाही आहे. पहा सुरुवातीला काय होती कॉन्ट्रॅक्ट साईज, सुरुवातीला म्हणजे आत्ता कॉन्ट्रॅक्ट साईज किती आहे 5 ते 10 लाखाच्या मध्ये आहे आणि ही वाढून कुठपर्यंत जाणार आहे 15 ते 20 लाख, म्हणजे किती होण्याची तयारी आहे 3x. एक मोठामोठी जर विचार केला तर 3x होऊ शकते. आता अगोदर कॉन्ट्रॅक्ट साईज काय आहे हे समजून घेऊया. कॉन्ट्रॅक्ट साईज म्हणजे काय की तुमचा जो काही इंडेक्स आहे त्याची ओव्हरऑल एखादं कॉन्ट्रॅक्ट ज्यावेळेस बनतं डेरिव्हेटिव्हमध्ये तर त्याची ओव्हरऑल साईज किती आहे याला कॉन्ट्रॅक्ट साईज म्हटलं जातं. जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट साईजविषयी माहिती नसेल तर आपली ऑप्शनची प्लेलिस्ट आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करा, त्यामध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे, किंवा आपल्या ब्लॉगला तुम्ही व्हिजिट करा. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता कॉन्ट्रॅक्ट साईज म्हणजे सध्याला निफ्टी कितीला ट्रेड करते तर राऊंड फिगर आपण पकडूयात की 25,000ला सध्याला निफ्टी ट्रेड करत आहे आणि निफ्टीची लॉट साईज किती आहे तर 25,000, म्हणजे याची टोटल कॉन्ट्रॅक्ट साईज किती आहे 6,25,000. म्हणजे याच्यावरून तुमच्या काय लक्षात येते की इंडेक्स म्हणजे कोणताही पर्टिक्युलर इंडेक्स आणि त्याची लॉट साईज या दोघांचा गुणाकार केल्यानंतर जी काही व्हॅल्यू येते ना त्याला म्हटलं जातं कॉन्ट्रॅक्ट साईज. आता काय होणार आहे इंडेक्स तर तुमचा तिथेच राहणार आहे, फक्त ही जी कॉन्ट्रॅक्ट साईज आता 6 लाख रुपये येते 6,25,000 येते ना ती 15 ते 20 लाखाच्या मध्ये जाऊ शकते. म्हणजे वाढणार काय आहे तर तुमची लॉट साईज वाढणार आहे, ना की तुमचं बॅलन्स वाढवायला लागणार आहे किंवा तुमच्याकडे पैसे वाढवायला लागणार आहे, तसं नाही. नक्कीच लॉट साईज वाढल्यानंतर थोडाफार फरक पडणार आहे, परंतु काय वाढणार आहे लॉट साईज. म्हणजे आपण धरून चालूयात की जर 15 लाखाची जर लॉट साईज होती तर मग तुमची 15 लाखाची लॉट साईज होण्यासाठी 15 लाख ही कॉन्ट्रॅक्ट साईज जर होती तर 15 लाख भागिले तुमचं जे काही असेल निफ्टी आता सध्याला कितीला ट्रेड करते तर सध्यानुसारच बदलणार आहे तर 25,000 पकडून चालू आहे. म्हणजे तुमची जी लॉट साईज आहे ना ती 60 होऊ शकते. म्हणजे निफ्टीची जी लॉट साईज आहे येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला 60 होताना पाहायला मिळेल. कदाचित जर त्यांनी 18 लाखापर्यंत नेली तर ही लॉट साईज तुम्हाला 75पर्यंत पाहायला मिळू शकते. 75च्या वरती जाण्याची शक्यता खूप कमी आहे. 60 ते 75च्या मध्ये कुठेतरी तुम्हाला निफ्टीची लॉट साईज पाहायला मिळू शकते. आणि मग फक्त बदल काय होणार आहे, आत्ता जर सपोज तुम्ही एखादा 100 प्रीमियम असणारा ऑप्शन मग तो पुट असू द्यात किंवा कॉल असू द्यात खरेदी करायला गेलात तर तुम्हाला किती मार्जिन लागतंय तर 2,500चं मार्जिन लागतंय. पण हेच जर लॉट साईज तुमची 60 झाली किंवा 75 झाली, जर 60 झाली तर तुम्हाला किती लागू शकतात 6,000 तो ऑप्शन तुम्हाला बाय करण्यासाठी लागू शकतात. आणि त्याच प्रमाणामध्ये सेलिंगमध्ये सुद्धा तुम्हाला थोडंफार जे मार्जिन आहे ना ते त्याच पटीमध्ये वाढताना पाहायला मिळणार आहे. 75 झाली तर नक्कीच 7,500 तुम्हाला 100 प्रीमियम असणारा निफ्टीचा कोणताही ऑप्शन बाय करण्यासाठी लागू शकतात. आता बँक निफ्टीचं सुद्धा क्लिअर तसंच आहे. बँक निफ्टी सध्याला ट्रेड करते 50,000वरती
राऊंड फिगर पकडून चालू आहेत आणि आहे 15ची, म्हणजे 7.5 लाख ही कॉन्ट्रॅक्ट साईज सध्याला बँक निफ्टीची आहे. ही जर 15 झाली तर ऑब्वियसली हे 30 होऊ शकते. लॉट साईज तुमची किती होणार आहे? 30 होणार आहे मॅक्सिमम. जर त्यांनी 20 लाखापर्यंत स्ट्रेच केलं कॉन्ट्रॅक्ट साईज, 15 ते 20 सांगितले म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही येऊ शकते. जर स्ट्रेच केली तर जास्तीत जास्त 40 ही बँक निफ्टीची लॉट साईज तुम्हाला होताना पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे मिड कॅप तुम्हाला 110 किंवा 115च्या आसपास पाहायला मिळू शकते किंवा अगदी 125 ते 150 सुद्धा होईल, परंतु 110 115 पकडून चालू सध्याला. फिन निफ्टी जेवढी निफ्टी आहे त्याच्यापेक्षा थोडी 5 ते 10 जास्त येऊ शकते. 60 असेल तर ही 65 पर्यंत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. याच्यापेक्षा जास्त बदल काही होणार नाही आहे. कॉन्ट्रॅक्ट साईजमुळे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालेलं आहे, ते थोडं दूर करा. फक्त एवढं लक्षात ठेवा, ही जी कॉन्ट्रॅक्ट साईज आहे ती वाढणार आहे आणि त्यामुळे तुमचा लॉट थोडाफार डबल किंवा ट्रिपल होऊ शकतो. इंडेक्सप्रमाणे ते थोडाफार बदल होईल, कारण का ऑलरेडी हा 7.5चा आहे कॉन्ट्रॅक्ट साईज, ही 6.25ची आहे. तसंच तुम्ही फिन निफ्टी आणि मिड कॅपचं सुद्धा करून पहा की त्यांची आत्ता सध्याची किती कॉन्ट्रॅक्ट साईज आहे आणि मग ती किती वाढताना पाहायला मिळणार. बरं, आता हा जो बदल आहे ना तो सगळ्यात लवकर म्हणजे कधी सुरू होणार आहे? 20 नोव्हेंबरला, म्हणजे या महिन्याच्या शेवटीपर्यंत, ऑक्टोबरपर्यंत आपल्याकडे नवीन लॉट साईज कदाचित आलेली असेल किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला म्हणजे दिवाळीच्या आसपास तुम्हाला ही नवीन लॉट साईज पाहायला मिळणार आहे. याने काय होऊ शकते? बरेच म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की रिस्क कमी होणार आहे. हायर रिस्क जी आहे ती कमी होऊ शकते, कारण का जे हिरो खूप वाढलेले आहेत तर ते थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होऊ शकतात, कारण का मार्जिन थोडं जास्त लागणार आहे आणि ऑलरेडी बाकीच्यांचंही अपफ्रंट मार्जिन बंद होणार आहे, तर त्याचाही एक इम्पॅक्ट असणार आहे. आता हा सुद्धा खूप महत्त्वाचा बदल आहे. सगळ्यात जास्त ट्रेडर जर मार्केटमध्ये आले असतील किंवा नवीन ट्रेडर कशामुळे जर मार्केटमध्ये आले असतील ना तर याच्यामुळे आलेले आहेत. ही गोष्ट आहे विकली इंडेक्स डेरिव्हेटिव्हची जी एक्सपायरी आहे ना त्यामुळे आलेलं आहे. पूर्वी जर तुम्ही कोविडच्या अगोदर किंवा अगदी त्यावेळेपर्यंत ट्रेड करत असाल ना तर तुम्हाला माहिती आहे फक्त गुरुवारी काय व्हायचं, फक्त गुरुवारी निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांची ही एक्सपायरी असायची. त्याच्या अगोदर तर म्हणजे मंथली एका महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी ही तुम्हाला एक्सपायरी पाहायला मिळायची. पण आता काय झालेलं आहे, जवळजवळ खूप जास्त एक्सपायरी तुम्हाला पाहायला मिळतात. निफ्टी आहे गुरुवारी, मग त्यानंतर बँक निफ्टी बुधवारी आली आहे, फिन निफ्टी मंगळवारी आलेली आहे, मिड कॅप सोमवारी आलेली आहे. आता हे 4 कमी होतं का म्हणून सेन्सेक्स शुक्रवारी आलेला आहे आणि सोमवारी तुम्हाला बँकेक्सची एक्सपायरी सुद्धा पाहायला मिळते. म्हणजे जवळजवळ 6 ते 7 एक्सपायरी आपल्याला पाहायला मिळतात आणि याच्यामुळे काय होतं आहे, खूप हिरो ट्रेड झालेले आहेत किंवा ऑपरेटर जे असतील किंवा मोठे प्लेयर जे आहेत ना त्यांना मॅनेज करणं खूप सोपं झालेलं आहे. प्रत्येक एक्सपायरीच्या दिवशी तुम्हाला पाहायला मिळते आणि हे मी गेली 5-6 महिने ह्या गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की ज्या इंडेक्सची एक्सपायरी असेल ना तो इंडेक्स मॅनेज केला जातो आहे आणि त्याच लेवलमध्ये ठेवला जातो आहे. तर हे कन्सल्टेशन पेपरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जी सूचना म्हणू शकतो ना ती होती आणि ती आता अवलंबण्यात आलेली आहे की हे जे आहेत ना यापैकी म्हणजे NSEचे कोणते आहेत, निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी आणि मिड कॅप, या 4पैकी त्यांना एक निवडायला सांगितलेले आहे. कशासाठी? वीकली एक्सपायरीसाठी. एकाची वीकली एक्सपायरी आणि बाकीच्यांच्या कदाचित तुम्हाला मंथली एक्सपायरी पाहायला मिळतील. आता फक्त त्या कशा प्रमाणात आहेत म्हणजे महिन्याच्या शेवटीच सगळ्या मंथली एक्सपायरी सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार करतायत किंवा प्रत्येकाला वेगळा आठवडा दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे. हे अजूनही त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं नाही आहे. म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये निफ्टीची मंथली एक्सपायरी होईल, दुसऱ्या आठवड्यामध्ये बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी होईल, तिसऱ्या महिन्यामध्ये मिड कॅपची मंथली एक्सपायरी होईल आणि चौथ्या महिन्यामध्ये फिन निफ्टीची. ते बदल असू शकतो. असं करतायत की महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सगळ्या मंथली एक्सपायरी घेतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि त्याबरोबरच सेन्सेक्स आणि बँकेक्स या BSEच्या ज्या 2 आहेत, एक सेन्सेक्स आहे आणि एक बँकेक्स आहे, तर या दोन्हींपैकी एक निवडायला सांगितलेली आहे. म्हणजे सेबीने एक्सचेंजेसला विचारलेलं आहे की तुम्हाला कोणती एक्सपायरी पाहिजे विकलीसाठी, तर ती ज्यावेळेस त्यांच्याकडनं जाईल तर तुम्हाला एक विकली एक्सपायरी आणि बाकीच्या मंथली एक्सपायरी पाहायला मिळणार आहेत. याने खूप मोठा बदल मार्केटमध्ये होताना पाहायला मिळू शकतो. एकतर रोज एक्सपायरी नसल्यामुळे जे सध्याला जरी आपण म्हटलो ना तरी बरेचसे लोक जे आहेत ना मार्केटला जुगारप्रमाणे ट्रीट करत आहेत. म्हणजे घ्या 10ला घ्या, सोडून द्या, 100 होते, 200 होते. बरेच वेळा पाहायला मिळते की अगदी 10 रुपयांचा ऑप्शन घेतलेला तुम्हाला 150 ते 200 अगदी आरामात होताना पाहायला मिळते. म्हणजे 15 ते 20 पट होण्याची हिंमत एक्सपायरीला आहे आणि रोज एक्सपायरी असल्यामुळे लोकांच्या लक्षात येत नाही की आपण काय करतोय किंवा किती ब्रोकरेज देतोय, किती ट्रेड दिवसामध्ये करतोय. तर हा एक चांगला बदल आहे. हा सुद्धा आणि कॉन्ट्रॅक्ट साईज वाढवण्यासुद्धा हे दोन्ही बदल खरं तर हे 6ही नियम मला खूप आवडलेले आहेत, परंतु प्रत्येकाचं एक पॉईंट ऑफ व्ह्यू असू शकतो. पण हे बंद होणं खूप गरजेचं होतं आणि हे सध्याला झालेलं आहे. म्हणजे निफ्टी, सेबी किंवा एक्सचेंजेस जे आहेत ना पुन्हा आपल्या जुन्या मार्गावरती परतत आहेत. हे लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. हे समजून घ्या की 20 नोव्हेंबरपासून आता
ही सुद्धा कधी आहे, तर हा नियम लागू कधी होणार आहे 20 नोव्हेंबर. 20 नोव्हेंबर नंतर तुम्हाला विकली एक्सपायरी रोज असणार नाहीत. मग इथे तुम्हाला प्रॉपर ॲनालिसिसनेच काम करावं लागणार आहे. सध्या काय होतंय, कुठेही ओपन होऊ द्या, वरती चाललंय पुट घेऊन बसलेत, खाली चालले कॉल घेऊन बसलेत, 1-2 रुपयाला भेटत आहेत, 5 रुपयाला भेटत आहेत आणि ते बसून राहत आहेत. हे महत्त्वाचं आहे. हे 2 नियम खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर जो 6वा नियम आहे इन्क्रीज इन टेल रिस्क कव्हरेज. आता हा जास्त इम्पॉर्टंट नाही आहे, फक्त एक लक्षात ठेवा काय आहे, जे ऑप्शन सेलर्स आहेत म्हणजे शॉर्ट पोझिशन जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ना, त्यांना काय करावं लागणार आहे, 2% एक्स्ट्रा द्यावे लागणार आहेत. म्हणजे सर सपोज तुम्हाला एखादा ऑप्शन सेल करण्यासाठी जर 1 लाख रुपये लागत असतील किंवा फ्युचर सेल करण्यासाठी डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट, तर त्यावरती एक्सपायरीच्या जवळ आल्याच्या नंतर 2% एक्स्ट्रा द्यावे लागणार आहेत. म्हणजे तुम्हाला ते मार्जिन 1,02,000 हे होणार आहे. बस एवढंच आहे, बाकी जास्त काही बदल नाही आहेत. हे 6 बदल खूप महत्त्वाचे आहेत. त्यामधले पहिले 3 मध्ये जर तुम्ही सेलर असाल तर कॅलेंडर स्प्रेडचा इम्पॅक्ट तुम्हाला पाहायला मिळू शकतो. बाकी अपफ्रंट मार्जिन तर ऑलरेडी आपण देत आहोत, जे रिटेल ट्रेडर आहेत त्याचाही मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळणार नाही आहे. फक्त कॉन्ट्रॅक्ट साईज आणि रॅशनलायझेशन जे आहे विकली एक्सपायरीचं ते एक महत्त्वाचं आहे. शेवटचा जो आहे त्याचाही जास्त इम्पॅक्ट पाहायला मिळणार नाही आणि हा सुद्धा 20 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. आता जो 7वा नियम होता किंवा 7वी सूचना होती ना, ती होती रॅशनलायझेशन. म्हणजे जे ऑप्शन ॲक्टिव्ह आहेत ना, तर स्ट्राईक प्राईज ज्याला आपण म्हणतो, जे स्ट्राईक प्राईज आहेत ना त्या 50 करण्याचं चाललं होतं, या बाजूच्या 50 या बाजूच्या 50, पण त्याविषयी या सर्क्युलरमध्ये काहीही माहिती नाही आहे. म्हणजे तो त्यांनी ॲक्सेप्ट केलेला नाही आहे, तो अवॉइड केलेला आहे. फक्त एवढंच एक जे कन्सल्टेशन पेपर आणि सध्याला आलेला आहे त्यामधला एकच बदल आहे की 50-50 स्ट्राईक प्राईजचं जे होतं ना ते ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे सेबीने. जेवढ्या काही स्ट्राईक प्राईज तुम्ही दाखवतील त्या तुम्ही घेऊ शकता. म्हणजे कितीही आउट ऑफ द मनी तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता किंवा कितीही इन द मनी ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता, हे त्यांचं म्हणणं आहे. बाकी तुम्ही जर काय पाहिजे असेल तर इथे डेट दिलेले आहेत. प्रत्येक फ्रंट मार्जिन कधीपासून होणार आहे, कॅलेंडर स्प्रेड कधीपासून बंद होणार आहे, मॉनिटरिंग कधीपासून सुरू होणार आहे, विकली एक्सपायरी आणि कॉन्ट्रॅक्ट साईज हे कधी होणार आहे, हे तुम्ही एकदा वाचून घ्या, तुम्हाला तिथे मिळून जाईल. बरं, यामध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्हाला माहिती नसतील, म्हणजे कॅलेंडर स्प्रेड असेल, कॉन्ट्रॅक्ट साईज असेल किंवा ऑप्शनविषयीची जर काय माहिती नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण नक्की त्यावरती व्हिडिओ बनवू. ही माहिती कशी वाटली हे सुद्धा कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर याच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र अँड कीप ट्रेडिंग.